नमस्कार मित्रांनो, मुंबईच्या अतिसुरक्षित लोकभवन परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडत आहे. अवघ्या 26 वर्षीय SRPF जवान कौस्तुभ सांगळे यांनी ड्युटीवर असताना स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याचा आरोप आहे. पण असा टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं कारण काय होते? लग्नाला नकार, एकतर्फी प्रेम की आणखी काही? पोलीस तपासात आतापर्यंत कोणती माहिती समोर आली आहे? चला संपूर्ण प्रकार समजून घेऊया. ही घटना मुंबईतील लोकभवन परिसरातली आहे. रविवारी रात्री सुमारे 8:30च्या सुमारास ड्युटीवर असताना SRPF जवान कौस्तुभ सांगळे यांनी त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. गोळीचा आवाज ऐकताच इतर सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मालाबार हिल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केला आहे, मात्र घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पोलीस तपासानुसार कौस्तुभ सांगळे हे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी विवाह करू इच्छित होते, मात्र संबंधित महिला कर्मचाऱ्याने हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. तपासात असेही समोर आले आहे की त्या महिलेच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरवल्याची माहिती कौस्तुभ यांना मिळाली होती. याच काळात ते मानसिक तणावात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने यापूर्वी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती की कौस्तुभ लग्नासाठी दबाव टाकत होते आणि नकार दिल्यास आत्महत्येची धमकी देत होते. तपासात आणखी एक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कौस्तुभ यांनी स्वतःचे आणि त्या महिलेचे काही फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवले होते. या सर्व बाबींचीच पोलीस चौकशी करतात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कौस्तुभ सांगळे हे नाशिकचे रहिवासी होते आणि SRPF ग्रुप 16 कोल्हापूर येथे कार्यरत होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले होते. अहवालानुसार त्यांच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले आणि कुटुंबाशी त्यांचा संपर्क कमी झाला. तसेच त्यांच्या एका बहिणीनेही काही वर्षांपूर्वी आत्महत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर तपासात विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आतापर्यंत समोर आलेली माहिती ही प्राथमिक तपासावर आधारित असून अंतिम निष्कर्ष अद्याप आलेला नाही. म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अप्रमाणित दाव्यांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले जात आहे. एक तरुण जवानाचा असा दुर्दैवी अंत अनेक प्रश्न निर्माण करून गेला आहे. मानसिक तणाव, वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि भावनिक निर्णय किती गंभीर परिणाम करू शकतात याची ही घटना आठवण करून देत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढे आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाविषयी तुमचे मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह मराठी न्यूज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.